वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातोय। त्यातच राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। राज्यात कालच्या दिवसात 5108 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 159 रुग्णांचा मृत्यू झालाय। तिसऱ्या लाटेमध्ये साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जाते। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भीती वर्तवली आहे, त्यामुळे आता सगळ्यांची चिंता वाढली आहे। कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं राज्यातल्या अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले, पण त्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्यानं राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत। आपण या अनुषंगानं काही मुद्द्यांवर नजर टाकूया। प्रामुख्यानं गेल्या काही दिवसातली रुग्णसंख्या पाहिली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील। 22 ऑगस्टला 4141, 23 ऑगस्टला 3643 आणि मग 24, 25, 26 असे तीनही दिवस पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होते। 24 तारखेला 4355, 25 तारखेला 5031, 26 तारखेला 5108 अशाप्रमाणे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे आणि म्हणूनच सरकारचा असा वारंवार आग्रह आहे की सगळ्यांनी अधिक सतर्क असलं पाहिजे, विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण ही कोरोनाची तिसरी लाट पहिल्या 2 लाटेंपेक्षा कदाचित जास्त त्रासदायक असू शकते। शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो। ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची, ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत। जवळजवळ आम्ही 100% जागा आता रिक्त जागा पण भरत आहोत। त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षासुद्धा आता 25 आणि 26ला डिक्लेअर केलेल्या आहेत। क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत। ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर जे आहेत त्यांना आपण MPSC कडे सुद्धा पाठवलेलं आहे। दरम्यान अजूनही लाट येणं संपलेलं नाही, तसंच सणांच्या नंतर कोरोनाचा प्रभाव आणि आकडा या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि काळजी घेऊनच सण उत्सव साजरे करावेत, असं म्हटलंय ICMR से VK पॉल यांनी। अभी भी हम दूसरे सर्ज के भीतर हैं। वी आर स्टिल इन द मिड्स ऑफ द सेकेंड सर्ज ऑफ COVID-19 in our country. The second surge has not concluded. It is not over. Therefore, we have to maintain all necessary precautions, particularly in the light of our experience that after every festival we see a spike, and therefore the coming month of September and October are crucial for us because we would be celebrating a few festivals. So therefore festivals have to be celebrated with COVID appropriate behavior. दरम्यान मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढता धोका लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय पाहूयात। इतर शहरांच्या हळूहळू वाढणाऱ्या रुग्णसंख्या बघता ह्या गोष्टीवरती मुंबईकरांनी काळजी घेणं फारच गरजेचं आहे।
कारण ज्या पद्धतीने आपला WHO, ICMR किंवा टास्क फोर्स, नीती आयोग वगैरे ही लोकं जी तज्ज्ञ लोकं सांगतायत की तिसरी जर लाट आली तर दिवसाला 2 ते 5 लाखाच्या मध्ये लोक सापडतील आणि बाधित होतील. त्यामुळे असलेल्या आरोग्य याच्यावरती खूप मोठा भार येऊ शकतो. आणि आपण अधिक जाणून घेऊया. सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुस्मिता, गेल्या 4-5 दिवसांमधली रुग्णवाढ जर का पाहिली आणि सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकार देत असलेले इशारे पाहिले तर आता सर्वसामान्य नागरिकांनी गंभीर होण्याची गरज आहे. खरं तर निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडायला लागले आहेत. काल एका दिवसामध्ये मुंबईत जर आपण बघितलं तर 397 नवीन रुग्ण हे कोरोनाचे आढळून आलेले आहेत. त्यात 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा 5000हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या झालेली आहे. त्यामुळे एकूणच रुग्णवाढीचा दर म्हणावा तितका कमी असला, म्हणजे यापूर्वी पहिली लाट असेल किंवा दुसरी लाट असेल त्या मानानं कमी आहे, परंतु धोका टळलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं ICMRनं म्हटलेलं आहे की सण उत्सवांच्या काळामध्ये एकूणच आता दळणवळणाच्या सोयीसुविधा वाढलेल्या आहेत, त्यामुळे लोकांचं येणं जाणं प्रचंड वाढलेलं आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळते. अनेक लहान मुलांमध्ये कोरोनाचे सिम्पटम्स दिसून येतात. अगदी मुंबईमधलाच विचार केला तर मुंबईमध्ये एका अनाथाश्रमात काल 22 रुग्ण आढळले होते. लहान मुलं ती होती, त्यांना सुद्धा कोरोनाची बाधा झालेली होती. लसीकरणाचा वेग आपण एकीकडे वाढवलेला असला तरी सुद्धा रुग्णवाढीचा दर सध्या जर आपण बघितला तर हा थोडासा वाढता दिसतो आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर एक संभाव्य काळजी जी घेणं गरजेचं होतं ती काळजी कुठेतरी घेतली जात नाही, त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर डेल्टा प्लसचे 103हून अधिक रुग्ण राज्यात आढळलेले आहेत. डेल्टा प्लसमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की ज्या नागरिकांनी 2 डोस घेतलेले आहेत अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातही डेल्टा प्लसची बाधा झालेली पाहायला मिळते. असे साधारणपणे 18 रुग्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते की ज्यांना 2 डोस घेऊन सुद्धा डेल्टा प्लसची लागण झाली आहे. तर 17 रुग्ण असे आहेत की ज्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे एकीकडे लोकांच्या मनात अशी भावना झालेली आहे की कोरोना लसीचं सुरक्षा कवच मला मिळालं आहे, मग मला ज्या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा आहे, मास्क घालणं, सॅनिटायझर किंवा सोशल डिस्टन्स, या सगळ्याची गरज भासणार नाही आणि आता कोरोना जणू काही नाहीसाच झालाय अशा पद्धतीची एक भावना मनामध्ये असल्यामुळे धोका हा अधिक वाढलेला आहे. आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये लहान मुलांसाठीचे कोविड वॉर्ड्स बनवण्यात येत आहेत. जादा आरोग्य यंत्रणांमध्ये कर्मचारी वाढवण्यात येत आहेत. ह्या सगळ्याची पूर्वतयारी याचसाठी केली जाते कारण तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक देशांमध्ये आपण जर बघितलं, अगदी इस्रायलमध्ये आपण बघितलं मास वॅक्सिनेशन झालं, पण त्यांनी सुद्धा मास्क वापरणं सुरुवात केलेली आहे. तिकडे सुद्धा धोका पुन्हा एकदा नव्यानं समोर आलेला आहे. त्यामुळे मुंबई असेल किंवा राज्याचा विचार केला आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर रुग्ण अजूनही आहेत. कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे धोका जो आहे तो टळलेला नाही. मुंबईतनं किंवा राज्य सरकार म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांनी काही विशिष्ट निर्देश दिलेत किंवा पुढच्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे, जसं केंद्रानं सुचवलंय की रात्रीचा लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू करावा? केंद्राने जरी म्हटलं असलं की रात्रीचा लॉकडाऊन सुरू करावा, ज्या पद्धतीने नीती आयोगानं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की एकूणच रुग्णवाढीचा दर लक्षात घेणं गरजेचं आहे. मुंबई असेल किंवा महाराष्ट्र राज्याचा आपण एकूणच विचार केला तर ऑक्सिजनचा पुरवठा किती आहे, त्या तुलनेमध्ये ऑक्सिजनची मागणी किती आहे, या 2 निकषांवरती लॉकडाऊन लावायचं, निर्बंध अजून वाढवायचे, ठराविक अटी शर्ती सुरू करायच्या, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी असा कुठलाही निर्णय जरी घेतला गेलेला नसला तरी डेल्टा प्लसचा धोका मोठा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं आपल्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये की ज्या पद्धतीचा अनुमान डॉक्टरांनी लावलेला आहे, चिकन पॉक्स म्हणजेच कांजिणा ज्या पद्धतीने पसरतात त्याच पद्धतीनं डेल्टा प्लस पसरू शकतो. म्हणजे यापूर्वी डेल्टामुळे आपल्याकडे दुसरी लाट आलेली होती, आता तिसरी लाट ही कदाचित डेल्टा प्लसमुळे येऊ शकते असं म्हणण्यात येतं. त्यासाठी जे काही टेस्टिंग आहे आणि सॅम्पलिंग आहे यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे.
ऑक्सिजन प्लांट्स अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, बरं. परंतु लहान मुलांसाठी पीडियाट्रिक युनिट्स असतील, NICU PICU आहेत, ते सुद्धा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. बरोबर, म्हणजे त्यामुळे प्रशासन अजून तरी जय्यत तयारी राज्यासाठी करतंय असे सुस्मिता. ठराविक निर्देश नाहीये. हो, प्रशासन जय्यत तयारी करत आहे आणि त्यामुळे आपणही काळजी घेणं अधिक आवश्यक आहे. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता जाऊयात